बनावट खत विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक, दोघांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोपरगाव तालुक्यात बनावट व अप्रामाणित रासायनिक खत विक्रीचा प्रकार उघडकीस आला असून 28.53 मेगाटन सुमारे 7.81 लाख रुपये किंमत साठ्यावर विक्री बंदी आदेश देण्यात आला आहे। या प्रकरणी 2 जणांसह संबंधित कंपन्यांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोपरगाव कृषी विभागाचे गुन्हा नियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी 13 जानेवारी 2026 रोजी घेतलेल्या मिश्र खताच्या नमुन्याचा अहवाल 96% अप्रमाणित आढळला। चौकशीत संबंधित उत्पादक कंपनीचा परवाना पूर्वीच रद्द झालेला असताना खत उत्पादन व विक्री केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। पॅकिंगवर चुकीचा परवाना क्रमांक छापल्याचेही आढळले। खत नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि भारतीय न्यायसंहिता कलम 318(4) अंतर्गत 2 जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनने हे करीत आहेत। वरिष्ठ कृषी अधिकारी तसेच कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी सदरची कारवाई केली आहे। प्रशासनाच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। बोगस खत विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर काल गुन्हा दाखल झालेला आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे। काय सांगाल, काय अधिक माहिती आहे? नमस्कार, मी गणेश बिरदवडे, तालुका गुन्हा नियंत्रण निरीक्षक कोपरगाव। काल आपल्या या ठिकाणी कोपरगाव पोलीस शहर या ठाण्यामध्ये 2020 नावाचा जो ग्रेड होता, त्याचं जे बोगस खत होतं त्या संदर्भात FIR दाखल झाली। सदर खत एक महालक्ष्मी फर्टिलायझर म्हणून एक कंपनी आहे, पंढरपूर, सोलापूर जिल्हा। सदर कंपनीवर ऑगस्ट 2025 या तारखेला ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे आणि 17 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय संचालक सर यांच्या आदेशाने त्या कंपनीचा जो परवाना होता तो कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे। परंतु तरीही त्या कंपनीच्या नावाने VK फर्टिलायझर, ज्यांचे 2 ॲड्रेस आहे, 2 पत्ते, एक म्हणजे हवेली आणि दुसरा राऊरी तालुका, यांनी कोपरगाव तालुक्यात महालक्ष्मी फर्टिलायझरनी उत्पादित केले असे सांगून 2020 या खताची मोठ्या प्रमाणात विक्री केली होती। परंतु ज्यावेळेस आपल्याला त्या संदर्भात थोडं संशय आला, आपण त्याचे नमुने प्रयोगशाळेला पाठवले। प्रयोगशाळेचा नमुन्याचा ज्यावेळेस अहवाल आपल्याला प्राप्त झाला, त्या अहवालामध्ये सदर खतात 96% पेक्षा जास्त माती किंवा इतर जे मटेरियल असेल ते आढळून आलं। याचा सरळ अर्थ असा होता की जे बोगस खत होतं। त्यानुसार आपण वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून पुढील कार्यवाही संदर्भात माहिती मार्गदर्शन घेतलं। तर त्यानुसार आपण काल दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी 10 फेब्रुवारी 2026 रोजी FIR करण्यात आली। हे जे 2020 खत होतं, महालक्ष्मी फर्टिलायझर निर्मित आणि VK फर्टिलायझर यांनी पणन केलेलं, हे कोपरगाव तालुक्यात आणखी 9 कृषी सेवा केंद्रवाल्यांनी विक्री केलेली आहे। त्यापैकी 4 कृषी सेवा केंद्रात आपल्याला त्याचं मटेरियल आढळलं, ज्याला आपण सध्या विक्री बंद आदेश दिलेला आहे। FIR प्रोसेस झाल्याच्या नंतर आपण ते मटेरियल सीज करणार आहे आणि माननीय कलेक्टर अहिल्यानगर यांना आपण त्याचा अहवालही सादर करणार आहे। ज्यांच्याकडे मटेरियल सध्या शिल्लक आहे त्याची जर क्वांटिटी जर आपण बघितली तर ती क्वांटिटी आहे जवळजवळ 28.5 मेट्रिक टन आणि ज्याची पूर्ण सध्या मार्केट व्हॅल्यू आहे 7,81,000। एकूण किती आरोपी करण्यात आलेले आहे आणि कोण कोण आरोपी केले? या केसमध्ये आपण 2 आरोपी केलेले आहेत। VK फर्टिलायझर यांचा जो तालुक्याचा प्रतिनिधी होता, श्री ऋषी हरीश आबाळे, राहणार मडी खुर्द, तालुका कोपरगाव, तसेच VK फर्टिलायझरचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत श्री तुषार बाबासाहेब गरड, राहणार राऊरी, तालुका राऊरी, जिल्हा अहिल्यानगर।